शिक्षण व्यवस्था ही या सरकारने विकायला काढलेली आहे. आपण जर बघितलं तर शिक्षण हा इकडच्या कष्टकऱ्यांच्या पोरांसाठी, शेतकऱ्यांच्या पोरांसाठी आणि तमाम वंचितांच्या पोरांसाठी एक पुढे जायचं चांगलं साधन होतं आणि संधी होती. आज शिक्षणाचं बाजारीकरण करणं, शिक्षणाचं खाजगीकरण करणं, जिल्हा परिषद त्याचबरोबर महानगरपालिकेच्या शाळा बंद करून प्रायव्हेट शिक्षण आणणं. प्रायव्हेट शिक्षण महाराष्ट्रामध्ये कोणाला दिलं गेलं? क्रिस्टल कंपनी. क्रिस्टल कंपनीमध्ये कोण आहे? प्रसाद लाड, भाजप. त्याच्यामध्ये गिरीश महाजन यांचा स्टेक सुद्धा आपल्याला दिसतो. तर क्रिस्टल कंपनीला कॉन्ट्रॅक्ट जाणं, जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या शाळा बंद पडून म्हणजे यांचा पैसा येतो. स्पर्धा परीक्षामध्ये घोटाळे करणं, त्याच्याहून मोठे वन खातं, पोलीस भरती, तहसील, मिलिटरीच्या अजून नाही झाल्या पण पॅरामिलिटरीच्या सगळ्या परीक्षा ह्या त्यांनी स्पर्धा परीक्षा मोठ्या प्रमाणात बंद करून कंत्राटी भरती चालू केली. ही कंत्राटी भरती कोणाला गेली? परत क्रिस्टल कंपनीला. कोणाची कंपनी आहे? भाजपच्या माणसाची. आज मोठ्या प्रमाणात पेपर फुटी होतात, UGCचं बजेट कमी केलं जातं. त्याचबरोबर जे PhD स्टुडंट्स आहेत त्यांचं रिसर्चचं बजेट कमी केलं जातं. आपण जर हे सगळे प्रसंग एकजूट करून बघितले तर आपल्याला हे दिसते की भाजप राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये शिक्षण व्यवस्था संपून इकडच्या वंचितांच्या आणि गोरगरिबांच्या पोरांना पुढे येण्यापासून थांबवते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये तरक्की करण्याच्या ज्या संध्या आहेत त्या संध्यांवरती दरवाजे कायमस्वरूपी बंद करण्याचं काम करत आहे.